आज सहज फोन चालत असताना जुने फोटोज व्हिडिओज म्हटलं जे काय आहेत ते एकदा बघावेत, त्यात हा व्हिडिओ हाती लागला। 2024 आत्ता होऊन गेलेला लेटेस्ट गणेशोत्सवातला हा व्हिडिओ आहे। माझ्या लेकाला मोदक खायला जसे आवडतात तसेच बनवायला देखील आवडतात। असाच एक मस्त मोदक करत बसताना तो मग्न असताना मी त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। अनायासे तो हातात लागला, म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावा। तर काम कसं शांततेत चालू आहे आणि एकदम तल्लीन होऊन मोदक बनवण्याचं काम इथे चालू आहे। कार्टून, टी व्ही, बाहेर वाजत असलेली गाणी ह्या सगळ्याकडे लक्ष न देता एकदम मन लावून मोदक बनवण्याचं काम समोर चालू आहे। खरं तर पाहून खूप कौतुक वाटलं, आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला। लेक कामात मदत करतोय हा आनंद तर होताच, पण याहूनही जास्त आपल्याला आवडणारे आणि बाप्पाला आवडणारे मोदक नैवेद्यासाठी करताना आईला मदत व्हावी आणि आपल्या हातून बाप्पाला मोदक द्यावा ही असलेली त्याची इच्छा खरंच कौतुकास्पद होती। हे बघा, अशा पद्धतीने त्याच्या परीने जमेल तसा त्याने मोदक केलेला आहे। साहेब 1, 2, 3 मोदकावर थांबले नाहीत, तर नंतर एकामागोमाग कसे अजून 2-3 मोदक असं करून एक साधारण 5-1 मोदक त्याने त्या दिवशी केले होते। हे बघा, पारी केलेली आहे, कळ्या एकदम पाडलेल्या आहेत आणि चालू आहे आईचं बघून मोदक दर्श करायला। आईचं म्हणजे माझंच, अगदी लहान असल्यापासून त्याला मोदक बनवायची आणि खायची तितकीच आवड आहे। बघा, अशा पद्धतीने जसं मी करत असायची तसं बघून तो शिकलाय। मी काही त्याला कधी कर म्हटलं नाही आणि शिकवलं नव्हतं। हे बघा, तर अशा पद्धतीने त्याने बनवलेले मोदक घेऊन परत मीही त्यामध्ये थोडी भर घातली। मीही काही मोदक बनवले आणि सगळे एकदाचा नैवेद्य बाप्पांना दाखवला। बाप्पांचं नैवेद्य झाला, आरती झाली, जेवणं आटोपून साहेबांची लगबग सुरू झाली कॉलनीमधल्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी। हे बघा, हे माझे मोदक आहेत मी बनवलेले, गरमागरम काढले होते तेव्हाचा फोटो मी घेतला होता। हे थंड झाल्यानंतर बाप्पांना नैवेद्यासाठी मी ताट तयार केलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे। आणि आता हे साहेबांची जी लगबग खरी चालली होती ह्याच ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी, ज्यामध्ये विषय होता गणपती बाप्पांचे चित्र काढणे। तर आम्हाला म्हणजे साहेबांना त्या दिवशी पेन्सिल स्केचच म्हणत होतं, पेन्सिल स्केचनेच मी काढणार बाप्पांचं चित्र। तर हे चित्र काढून आणि संध्याकाळी त्यासाठी बक्षीस पटकावून त्या दिवसाची सांगता करण्यात आली।